हाय फ्रेंड्स, माझं नाव हर्षला. मी हुबळी इथे राहते. हा माझा पहिलाच व्लॉग आहे. तर आम्ही शहरातील देवरगुडियाल या लेकला व्हिजिट करण्यासाठी आत्ता निघालेलो आहोत. माझ्या या व्लॉगिंग चॅनलवर मी डेली रेसिपीज, त्यानंतर रुटीन लाईफस्टाईल, काही डाएटच्या रेसिपीज या सगळे व्हिडिओज मी शेअर करणार आहे. तर हे सगळं पाहण्यासाठी तुम्ही प्लीज चॅनलवर ट्यून राहा. तर चला आत्ता निघूया आपण देवरगुडियाल लेकसाठी. आमची कॉलनी आहे जिथं आम्ही राहतो ते परिसर आजूबाजूचा. तर खाली असे छान रोड वगैरे बांधलेत आणि कॉलनीमध्ये खूप सगळी झाडं आहेत, त्यामुळं खूप छान आणि असं प्रसन्न नेहमी वाटतं. संडे असल्यामुळं सगळीकडं गर्दी आहे आणि इथं ट्रॅफिक थोडंसं जॅम आहे आम्हाला जाताना. मी एक छोटंसं गाव आहे, लेक लागण्याच्या आधी छोटे छोटे घरं आहेत इथं. पोचलो आहे. हा देवरगुडियाल लेक आहे. तर हा लेक ना 1705मध्ये ब्रिटिश काळात इंडियन रेल्वेकडून बांधण्यात आला होता. याची क्षमता सुमारे 1935 मिलियन लिटर एवढी आहे आणि आजूबाजूच्या गावांना पाणी पुरवठा करण्याचं काम या लेककडून होतं. सध्या काही दिवस ह्याची पाईपलाईनमध्ये काहीतरी बिघाड आल्यामुळं बंद होती, पण तरी आता काही अंश पाईपलाईनचं काम पूर्ण झालं आहे आणि तरी ह्याकडून सगळीकडं पाणी पुरवठा आता स्टार्ट झाला आहे. हुबळीपासून हा लेक 12 किलोमीटर, तर धारवाडपासून सुमारे 35 किलोमीटर पर्यंत आहे. तर सुंदर असा व्ह्यू आहे इथे आणि तुम्ही बघू शकता कडेला डोंगर रांगा दिसत असतील, तर त्या डोंगर रांगांवरून पाणी जमा होऊन ह्या लेकमध्ये येतं आणि बराचसा साठा पाण्याचा, वर्षभर पुरेल इतका साठा या पाण्याचा असतो. बरेचसे गावं या पाण्यावरती डिपेंडंट आहेत. माशांचे स्रोत किंवा बदक वगैरे पण या पाण्यामध्ये बघायला मिळतात. आता आम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे जिथं पाण्यात पुढे जाण्यासाठी थोडंसं एक्सटेन्शन आहे. तिथून आपल्याला लेकचा व्ह्यू फार सुंदर येणार आहे, तर आपण तिकडे जाऊया. हा माझा नवरा प्रदीप. याला इंट्रोड्यूस करून द्यायचं राहूनच गेलं. तर इथले सगळे लोकेशन आम्ही असं दोघंच फिरत असतो. आत्ता आम्ही गाडीवर आलो आहे. असेच वेगवेगळे लोकेशन आम्ही फिरू आणि तुम्हालाही आमच्यासोबत फिरायला नक्कीच घेऊन जाऊ. तर इथं जवळ पाण्याच्या आम्ही आलेलो आहेत आता. तर असा होता आजचा आमचा दिवस. येताना आम्ही छान थंडगार नारळ पाणी घेतलं. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.